नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या YouTube चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲडिशन ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांची बेरीज, ती देखील नियम पाठ न करता प्रत्यक्ष आपण ही बेरीज करून पाहणार आहोत. तत्पूर्वी पूर्णांक संख्या आपल्याला माहित आहेत की ज्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. 0 पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि निगेटिव्ह इंटिजर्स यांच्या मिळून तयार होतात पूर्णांक संख्या. या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स दाखवण्यासाठी एक पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजेच एक पॉझिटिव्ह 1 दाखवण्यासाठी हे टोकन वापरणार आहोत. त्याचबरोबर निगेटिव्ह इंटिजर्स मधील एक निगेटिव्ह 1 दाखवण्यासाठी म्हणजेच हा आहे आपला निगेटिव्ह 1, हा आहे एक पॉझिटिव्ह 1 आणि हा आहे निगेटिव्ह 1, यांचा वापर करून आपण प्रत्यक्ष बेरीज करून पाहणार आहोत. या टोकन्सचा किंवा यांना काउंटर्सही म्हणता येईल, इंटिजर काउंटर्स यांचा वापर NCERT त्याचबरोबर बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये देखील करण्यात आलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया बेरजेला एका साध्या सोप्या उदाहरणातून. पॉझिटिव्ह 1 प्लस पॉझिटिव्ह 1. तर पॉझिटिव्ह 1 साठी आपण एक टोकन घेणार आहोत आणि या पॉझिटिव्ह 1 साठी एक टोकन घेणार आहोत. आता यांची बेरीज करत असताना बेरीज म्हणजेच काय, एकत्र करणे, मिळवणे. या ठिकाणी हे दोघं एकत्र येणार आहेत आणि यांची बेरीज आपल्याला दिसतीये समोर की पॉझिटिव्ह 1 आणि हा एक पॉझिटिव्ह 1 मिळून होतात हे पॉझिटिव्ह 2. चला आणखी एक उदाहरण पाहूया. पॉझिटिव्ह 1 प्लस पॉझिटिव्ह 2. तर पॉझिटिव्ह 1 साठी हे टोकन आलं पॉझिटिव्हचं. पॉझिटिव्ह 2 साठी दोन टोकन आलेले आहेत पॉझिटिव्ह 2 चे आणि आता करायची आहे यांची बेरीज. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला दिसतंय समोर पॉझिटिव्ह 1 प्लस हे पॉझिटिव्ह 2 मिळून होत आहेत पॉझिटिव्ह 3. इथं प्रत्यक्ष बेरीज आपण समोर करून पाहिलेली आहे. म्हणजेच आपल्या इथं एक नियम लक्षात येतो की चिन्ह जर सारखी असतील, दोन्हीही जर धन धन असतील तर त्यांची बेरीज होते आणि आहे तेच चिन्ह येतं. दरवेळी आपण हे टोकन्स वापरणार नाहीयेत, समजून घेईपर्यंत आपण या टोकनचा वापर करतोय. आता टोकन न वापरताही माहीत झालेल्या नियमावरून चला एक बेरीज करून पाहूया. पॉझिटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 8. तर हे दोघेही पॉझिटिव्ह आहेत, हे एकत्र येणार आहेत, 9 आणि 8 होणार आहेत 17 आणि याचं उत्तर येणार आहे पॉझिटिव्ह 17. आणखी एक उदाहरण पाहूया. पॉझिटिव्ह 13 प्लस पॉझिटिव्ह 7. दोघेही पॉझिटिव्ह आहेत, एकत्र येणार आहेत आणि याचं उत्तर येणार आहे 13 आणि 7 20 आणि ते असणार आहेत पॉझिटिव्ह 20. आता जाऊयात पुढे. पुढे पाहणार आहोत निगेटिव्ह इंटिजर्स, की दोघंही जर निगेटिव्ह इंटिजर्स असतील तर बेरीज करताना काय होतं. निगेटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 1 करायचं आहे. निगेटिव्ह 1 साठी हे आलं निगेटिव्हचं एक टोकन आणि दुसऱ्या निगेटिव्ह 1 साठी हे आलं निगेटिव्हचं दुसरं टोकन. यांची करायची आहे बेरीज. दोघंही निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत म्हणजे हे दोघं एकत्र येतील आणि यांची ऍडिशन आपल्याला दिसते समोर. निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 मिळून झालेले आहेत निगेटिव्ह 2. चला आणखी एक उदाहरण पाहूया असंच. निगेटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 2. तर निगेटिव्ह 1 साठी हे एक आले निगेटिव्हचं टोकन, निगेटिव्ह 2 साठी हे आले निगेटिव्हचे दोन टोकन आणि यांची ऍडिशन झाल्यानंतर हे होणार आहे टोटली निगेटिव्ह 3. बरोबर आहे तुमचं. आणखी एक उदाहरण पाहूया. निगेटिव्ह 7 प्लस निगेटिव्ह 5. आता हे सोडवताना दरवेळी टोकन्सच असावेत असं काही नाही. तर या ठिकाणी आपल्या नियम लक्षात आलेला आहे की दोघेही निगेटिव्ह असतील तर त्यांची बेरीज होते आणि दोघेही निगेटिव्हचेच असल्यामुळे बेरजेला देखील निगेटिव्ह साईन राहतं. या रूलचा वापर करून आपण पुढील ऍडिशन करू शकतो. निगेटिव्ह 7 प्लस निगेटिव्ह 5 करायचे तर 7 आणि 5 होतील 12 आणि दोघेही निगेटिव्हचे असल्यामुळे आन्सर असणार आहे निगेटिव्ह 12. असंच आणखी तुम्ही सांगू शकता. निगेटिव्ह 25 प्लस निगेटिव्ह 6 करायचे आहेत तर 25 आणि 6 31 होतील का, तर दोघंही समान गटातील आहेत, निगेटिव्ह इंटिजर्स आहेत. 25 आणि 6 31 होतील आणि ते होणार आहेत निगेटिव्ह 31. आतापर्यंत पाहिलेल्या उदाहरणांमध्ये दोन्ही संख्यांची चिन्ह सारखी होती, एकतर दोन्ही संख्या धन होत्या किंवा दोन्ही संख्या ऋण होत्या. पण आता सुरू होणार आहे युद्ध, कारण एकमेकांसमोर येणार आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटिजर्स. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कधी पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 यांची ऍडिशन होते त्यावेळेस काय होतं, तर हे पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 एकमेकांची व्हॅल्यू 0 करून टाकतात. म्हणजेच पॉझिटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 1 जर केला तर त्याची व्हॅल्यू नेहमी काय असते, 0 असते. आणि याच जोडीला आपण म्हणणार आहोत शून्य जोडी म्हणजे झिरो पेअर.
लक्षात घ्या, पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 हे एकत्र आले की त्यांची बेरीज ही नेहमी शून्य असते, त्याला कोणतीही किंमत उरत नाही. यालाच आपण शून्य जोडी किंवा झिरो पेअर म्हटलेलं आहे. यालाच मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये आपण विरुद्ध संख्या किंवा अपोजिट नंबर्स असं म्हणतो की ज्यांची बेरीज शून्य असते. हे फक्त पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 आहेत म्हणून नाही. तर आता आपण पाहिलं पॉझिटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 1 झिरो होतात. पण त्याचबरोबर जर समजा असं आलं की पॉझिटिव्ह 9 प्लस निगेटिव्ह 9 आले, यांच्या मिळून काय होणार आहेत, 9 शून्य जोड्या तयार होणार आहेत. म्हणजेच या सगळ्यांची व्हॅल्यू देखील काय असणार आहे, झिरोच असणार आहे. निगेटिव्ह 31 प्लस पॉझिटिव्ह 31, तर पहा दोन्ही सुद्धा 31 आहेत, पण एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, याची व्हॅल्यू देखील झिरो होणार आहे. सगळ्यात महत्वाचं बेसिक म्हणजे पॉझिटिव्ह 1 प्लस निगेटिव्ह 1 जेव्हा एकत्र असतात त्यांची किंमत शून्य असते. आणि या शून्य जोडीचा वापर करून आता सोडवणार आहोत आपण उदाहरण. पॉझिटिव्ह 3 प्लस निगेटिव्ह 2 हे करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह 3 म्हणजे आपल्याला 3 टोकन्स पॉझिटिव्हचे घ्यावे लागतील, निगेटिव्ह 2 म्हणजेच 2 टोकन्स निगेटिव्हचे घ्यावे लागतील. आता आपल्याला समोर दिसतंय की हे आहेत पॉझिटिव्ह 3 प्लस करायचे आहेत निगेटिव्ह 2. ही ऍडिशन करत असताना इथे पहा, पहिला पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 यांची एक झिरो पेअर तयार होते, यांची व्हॅल्यू झिरो झाली. दुसरा पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 यांची व्हॅल्यू देखील झिरो होणार आहे, ही दुसरी झिरो पेअर तयार झाली. आता या बेरजेमध्ये शिल्लक काय राहिलं, शिल्लक राहिलेला दिसतो आपल्याला पॉझिटिव्ह 1. म्हणजेच यांची बेरीज येणार आहे पॉझिटिव्ह 1, जी आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतीये. पॉझिटिव्ह 3 प्लस निगेटिव्ह 2 इक्वल टू आलेले आहेत पॉझिटिव्ह 1, कारण इथे 2 शून्य जोड्या तयार झालेल्या होत्या. चला आणखी एक उदाहरण पाहूया. निगेटिव्ह 3 प्लस पॉझिटिव्ह 2, तर निगेटिव्ह 3 साठी हे निगेटिव्हचे 3 टोकन्स आलेले आहेत. पॉझिटिव्ह 2 म्हणजे पॉझिटिव्हचे 2 टोकन्स घेणार आहोत. आणि आता इथं झिरो पेअर्स किती तयार होतात हे आपल्याला पाहिजे आहेत. इथे ही पहिली झिरो पेअर तयार झाली, ही दुसरी झिरो पेअर तयार झाली, म्हणजेच यांची व्हॅल्यू झिरो झालेली आहे. यांची बेरीज मग किती होईल ती आता आपल्याला समोर दिसते. यांची बेरीज होणार आहे निगेटिव्ह 1, म्हणजेच निगेटिव्ह 3 प्लस पॉझिटिव्ह 2 यांची बेरीज आलेली आहे निगेटिव्ह 1. थोडक्यात काय होतंय, तर चिन्ह जर वेगळी असतील तर जे संख्येने जास्त आहेत त्यांच्यामधून संख्येनं कमी असणारे वजा होत आहेत, आणि येणारं उत्तर म्हणजे जे संख्येने जास्त आहेत त्यातलाच शेवटी शिल्लक राहतो. म्हणजेच येणारं उत्तर जे आहे त्याला संख्येने जे जास्त होते त्यांचं चिन्ह येतंय, म्हणजेच निगेटिव्ह 1 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. चला पाहूयात पुढे. पॉझिटिव्ह 2 प्लस निगेटिव्ह 5, आता हे आपल्याला सोडवायचं आहे. यासाठी हे पॉझिटिव्हचे 2 टोकन्स आलेले आहेत, प्लस निगेटिव्ह 5 म्हणजे निगेटिव्हचे हे 5 टोकन्स आपल्या समोर दिसत आहेत आपल्याला. आता इथे झिरो पेअर्स किती तयार होतात, तर ही पहिली एक झिरो पेअर तयार झाली की ज्यांची व्हॅल्यू झिरो झाली. ही दुसरी झिरो पेअर तयार झाली, यांची व्हॅल्यू झिरो झाली. आणि संख्येने जे जास्त होते म्हणजे 5, हे निगेटिव्ह 5 हे संख्येने जास्त होते, त्यातलेच 3 शिल्लक राहिलेले आहेत. आणि या पॉझिटिव्ह 2 आणि या निगेटिव्ह 5 मधले निगेटिव्ह 2 यांच्या इथं झिरो पेअर झाल्या, म्हणजेच ही बेरीज आलेली आहे निगेटिव्ह 3, जी आपल्याला इथे प्रत्यक्ष समोर दिसते. आता दरवेळी टोकन असतील असं नाही, नियम आपल्या आता लक्षात आलेला आहे, तो प्रत्यक्ष आपण व्हिज्युअलाइज करून पाहिलेला आहे. याचा वापर करून चला हे सोडूया. निगेटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 13 ही बेरीज आता आपल्याला करायची आहे. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे संख्येने जास्त आहेत त्यांच्यामधून जे संख्येने कमी आहेत ते वजा करतो आपण. 13तून 9 गेल्यानंतर राहतात 4, आणि जे संख्येने जास्त आहेत त्यांचं चिन्ह आपण देत असतो. हे अजून स्पष्ट होण्यासाठी एक स्टेप मी यामध्ये वाढवून लिहितो आता, की हे पॉझिटिव्ह 13 जे आहे त्यांनाच मी पॉझिटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 4 लिहिलं. हे का लिहिलं तर इथं आपल्या लक्षात येईल की निगेटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 9 ही एक झिरो पेअर तयार होऊन जाते. म्हणजेच दोन्ही सुद्धा विरुद्ध संख्या आहेत आणि त्यांची व्हॅल्यू झिरो होते, आणि शेवटी शिल्लक राहतात ते म्हणजे पॉझिटिव्ह 4, तीच असणार आहे आपली बेरीज. दरवेळी असं लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त झिरो पेअर कशा तयार होतात आणि आपण का संख्येने जास्त असणाऱ्यांमधून संख्येने कमी असणारे वजा करतो हे आपल्या यामुळे लक्षात येणार आहे. चला आणखी एक पाहूया. आता इथं मात्र आपण डायरेक्ट सोडवणार आहोत.
पॉझिटिव्ह 8 प्लस निगेटिव्ह 19, संख्येने जास्त आहेत निगेटिव्ह 19, 19 मायनस 8 होणार आहेत 11, आणि संख्येने जास्त असणारे म्हणजेच निगेटिव्ह 11 हे त्याचं असणार आहे उत्तर निगेटिव्ह 11, कारण यातले पॉझिटिव्ह 8 ह्या निगेटिव्ह 19 मधल्या निगेटिव्ह 8 ची व्हॅल्यू 0 करणार आहे आणि शिल्लक राहणार आहे ते म्हणजे निगेटिव्ह 11. तुमच्या लक्षात आलं असेल की टोकनचा वापर करून आपण कशा पद्धतीने बेरीज करू शकतो. तुमच्यासाठी उदाहरण आहे पॉझिटिव्ह 13 प्लस निगेटिव्ह 8 इक्वल टू काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्णांक संख्यांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.